नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र अमोल हावळे आणि आज आपण आपल्या अद्रक प्लॉटमध्ये आहोत। तुम्ही बघू शकता आपण आपल्या अद्रक प्लॉटचं नियोजन एकदम व्यवस्थितरित्या इथे ठेवलेलं आहे आणि इथून पुढेही ठेवणार आहे। तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या फेसबुक पेजला लवकर फॉलो करून घ्या। तर मित्रांनो मूळ विषयाकडे येऊ, कारण की मला कमेंटमध्ये काय जणांनी प्रश्न विचारले होते की दादा तुमच्याकडे अद्रकीचा भाव काय आहे, त्यानंतर अद्रकीला पाणी कसं सोडावं, त्यानंतर तुम्ही अद्रक ही बेण्यावर देणार आहात का। तर याच्यावरती मी आज तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं सविस्तररित्या सांगणार आहे। तर मित्रांनो आपला सध्या तर काही आपली अद्रक बेण्यावर द्यायचं हे नाही आहे, आपल्याला म्हणजे द्यायची नाही आहे। त्यानंतर पाण्याचं नियोजन मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की पाणी कसं सोडायचं आहे हलक्या जमिनीला, मध्यम जमिनीला आणि भारी जमिनीला। आणि भावाचं गणित जर झालं तर मी आत्ताच एका चांगल्या व्यापाऱ्याला फोन लावला, तर त्याने मला सांगितलं की मी आज तर काही सौदे केले नाही म्हणे, पण मी जे काल सौदे केले तर ते मी 45-46 रुपयापर्यंत सौदे केले। मग याचा अर्थ असा आहे की आमच्याकडे सिल्लोड तालुक्यामध्ये 45-46 रुपयापर्यंत खरेदी ही चालू आहे। तर ही झाली खरेदीची गोष्ट। तर मित्रांनो आता काय करायचं माहिती आहे का, आपण आपल्या मनाने निर्णय घ्यायचा आहे। आपल्याला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा आपण अद्रक हार्वेस्टिंग म्हणजे अद्रक काढणीचा निर्णय घ्यायचा आहे। कारण की जो नफा होणार आहे तो आपल्याला होणार आहे आणि जो तोटा होणार आहे तो आपल्याला होणार आहे। त्यामुळे नेहमी अपडेट राहा, अद्रकीविषयी नवीन व्हिडिओ बघा आणि तुमच्या मनाप्रमाणे निर्णय घ्या। तर मित्रांनो मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्याकडे काय भाव आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। कारण की आपण तर काही भाव सांगत नाही, फक्त मला कमेंट आले होत्या त्यानुसार आपण आज जे चालू भाव आहे ते आपल्या फॉलोअर्सपर्यंत पोहोचवतोय। तर मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करून घ्या। जय जवान जय किसान।